गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच मृत्युमुखी पडलाय। या घटनेत तानाजी विश्वनाथ काळभोर वय वर्ष 65 राहणार पांडवदंड रोड कदमवाक वस्ती लोणी काळभोर यांचा मृत्यू झालाय। सदर अपघात पुणे सोलापूर महामार्गावर लोणी फाटा इथं झालाय। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काळभोर यांच्या शेतातील स्प्रिंकलरचा काही भाग खराब झाल्यानं ते आणण्यासाठी काळभोर लोणी गावात आले होते, परंतु तिथं न मिळाल्यानं ते सोरतापवाडी इथं निघाले होते। महामार्गावर लोणी फाटा इथं आले त्यावेळी नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती। यावेळी गॅस वाहतूक करणारा टँकर क्रमांक MH12YQ6060 हा ट्रक तिथं उभा होता। काळभोर यांनी आपली दुचाकी ट्रकच्या क्लीनर साईडला उभी केली होती। जाण्यासाठी वाहतूक सुरळीत होताच दोन्ही गाड्या महामार्गावर आल्या। याच वेळी ट्रकचा धक्का दुचाकीस बसल्यानं दुचाकीसह तानाजी काळभोर रस्त्यावर कोसळले आणि थेट कंटेनरच्या चाकाखाली आले। कंटेनरचा अवजड चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघात इतका भीषण होता की त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता। घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वाहतूक शाखेचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेत वाहन रस्त्याच्या बाजूला केले।